नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काकडीचं कोशिंबीर दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, मोहरी घेतलेली आहे, भाजून बारीक केलेले शेंगदाणे घेतलेले आहे, हिंग घेतलेला आहे, थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे, 3 आडव्या चिरून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली काकडी घेतलेली आहे। काकडीचं सगळं पाणी काढून घ्यायचं। सर्वप्रथम आपण दह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। नंतर आपण बारीक चिरलेली काकडी घालायची आहे, मिक्स करून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। नंतर कोथिंबीर घालायचा, बघा, चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे मी कोशिंबीर 2 माणसासाठी बनवत आहे, तुम्ही कमी जास्त साहित्य करू शकता। बघा, अशा प्रकारे मिक्स झालेला आहे। आपल्या तडका पॅनमध्ये मी 1 चम्मच तेल घातलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। मग त्यानंतर आपण मोहरी घालणार आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। नंतर आपण मोहरी घालणार आहे। गॅस बंद करून घ्यायचा। बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या। शेवटी थोडंसं हिंग घालणार आहे। हिंग घातल्यानं कोशिंबीरला खूप मस्त स्वाद येते, तुम्ही नक्की घाला। बघा, अशा प्रकारे आपल्याला तडका करून घ्यायचा आहे। तडका आपला रेडी झालेला आहे। हा तडका आपण आता यामध्ये घालणार आहोत। बघा, किती सुंदर दिसते, खायला एकदम भारी लागते। तुम्हाला जर दुपारच्या टायमाला जर भाजी कमी पडली असेल तर ही काकडीची कोशिंबीर नक्की ट्राय करा घरी। बघा, दही मी फ्रेश घेतलेला आहे, तुम्ही साहित्य पण कमी जास्त करू शकता। बघा, तयार झालेली आहे आपली काकडीची कोशिंबीर। बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते। हे कोशिंबीर तुम्ही भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता। बघा, जवळून दाखवते मी तुम्हाला। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन चॅनलला सपोर्ट करा। बघा, झटपट होणारी रेसिपी आहे।